चला तर बघा मित्रांनो, वेग वेळ अंतरच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. एका महिलेने 20 मीटर प्रति मिनिट वेगाने 100 मिनिटे प्रवास केला आणि 50 मीटर प्रति मिनिट वेगाने 70 मिनिटे प्रवास केला. तिचा सरासरी वेग किती आहे हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, त्या महिलेने 20 मीटर प्रति मिनिट या वेगाने 100 मिनिटे प्रवास केला, म्हणजे एकूण किती? 20 मीटर प्रति मिनिट वेगाने 100 मिनिटात एकूण किती अंतर पार केलं? तर किती? 2000 मीटर अंतर पार केलं. आणि 50 मीटर प्रति मिनिट वेगाने 70 मिनिटे प्रवास केला, तर 50 मीटर प्रति मिनिट वेगाने 70 मिनिटात किती अंतर पार केलं? तर 7-35 आणि 2 शून्य म्हणजेच 3500 मीटर अंतर पार केलं. तर एकूण अंतर पार किती केलं तिने? तर 0.05 आणि 3 आणि 2 5, 5500 मीटरचं अंतर पार केलं. तर आपल्याला काय विचारलं आहे? तिचा सरासरी वेग किती? तर सरासरी वेग इक्वल टू एकूण अंतर भागिला एकूण वेळ. तर एकूण अंतर किती? तर 5500 मीटर. आणि एकूण वेळ किती? तर आधी 100 मिनिटे आणि नंतर 70 मिनिटे, तर किती? 170 मिनिटे. तर बघा, या शून्याशी हा शून्य कटला, म्हणजेच किती? 550/17 मीटर प्रति मिनिट हा तिचा काय असेल? सरासरी वेग असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल.